थोडासा वेळ झालाय. अजय रांजणे आपली आतुरता जरूर टीम बघत होती. थोडीशी कमतरता होती. लक्ष लागलं होतं अजयकडे केव्हा येतोय आणि अजयचं आगमन जरूर झालं. या पुन्हा एकदा विलास तयार होतोय. पुढे समोर फटका जरूर खेळलाय. या स्पर्धेतलं मिडन ओव्हर जर कोणी हाताळले असेल तो विलास सपकाळ. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्या नावावरती घेऊन चाललाय आणि साहिलला एकही धाव जमवता आली नाही. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अजिंक्य बेलोशे हा फक्त उभा राहिला होता. फक्त त्या चेंडूकडे बघत बसला होता. अजिंक्यकडे जर आपण पाहिलं तर एक प्रगल्भ असा अनुभव आहे. एक शांत पद्धतीनं फक्त हा पॉवर प्लेचं षटक बघत राहिला होता. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर 4 षटकाचा अजून खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 साठी कोणाचा पर्याय निवडला जाईल उत्कर्ष महाते टीम कडून. समीर आणखीन एक महत्वाचा गोलंदाज उत्कर्ष महाते टीम कडून निवडला गेलाय. षटक क्रमांक 2 साठी हा पर्याय निवडलाय. समीर गोगवले हा षटक क्रमांक 2 साठी आलाय. आता अजिंक्य स्ट्राईकला आले. पहिल्या चेंडूचा खेळ करेल. डिफेन्सली केलाय. लेदर बॉलचा अनुभव या गोलंदाज फलंदाजाकडे आहे आणि सुरुवात जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीनंच फक्त बॅटनं चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव सुरुवात झाली. श्रीगणेशा झालाय. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडूवरती अजिंक्य यांनी आपलं खातं खोललंय जरूर. फुलटाच चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. पंचांची चर्चा मसलत होईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. उंची देणारा चेंडू होता. कुठेतरी फसला होता समीरचा याचा चेंडू. हा निर्णय पेंडिंगला आहे. विचार केला जाईल आणि हा निर्णय पोचवला जाईल. किती धावा असतील हा विचार केला जातोय आणि पंचांनी इथं नो बॉल घोषित केलाय. येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू. आता धावा येऊ लागल्यात. पहिल्या षटकामध्ये कोणतीही धाव खर्च झाली नव्हती. पण महत्वाची बाजू जर म्हटलं तर विकेट गमावलं नव्हतं रांजणी टीमनं. फ्री हिटचा चेंडू समीर घेऊन चाललाय अजिंक्यसाठी. पुन्हा एकदा फुलटात त्यावरती प्रहार चढवला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. विलासनं झेल पकडलाय पण फ्री हिट होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. इथं विकेट गमावलं जात आहे. पुन्हा आणखीन एक नो बॉल येतो. या धावा जोडल्या जातील. फ्री हिट कायम राहील. पहिला चेंडू नो हाताळला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस. आता ही 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 5 या आकड्यावरती. या षटकातील फक्त आणि फक्त एक चेंडूची फेकी केल्या समीर यांनी आणि दोन्ही चेंडू जर आपण पाहिले ना तर अतिरिक्त चेंडू हाताळले जातात. ज्या खेळाडूची कमी भासत होती, ज्याचा विचार केला जात होता, आज जर आपण पाहिलं तर जावली तालुक्यातील सर्वात उंच खेळाडू जर म्हटलं तर रांजणेगावचा हा खेळाडू अजय रांजणे आज मैदानामध्ये उतरलाय. ही 2 जोडी जय वीरूची जोडी थोडीशी पहिल्यांदाच फसली होती पण पुन्हा एकदा या षटकासाठी जमली जात्या. आता स्ट्राईकला येतोय अजय रांजणे. चला येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल.
आणखीन एक डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्येचा विचार केला तर या षटकामध्ये अतिरिक्त धावा जास्त आलेत. बॅटनं धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोचले धावसंख्या 8 या आकड्यावरती. म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटक निर्धाव गेलं होतं, पण या षटकामध्ये धावा जमवल्या जात आहेत. प्रयत्न केलाय, गॅप शोधला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, पण तिथंही दोन्ही क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. लॉगऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला. चेंडू अडवल्यानंतर जर आपण पाहिलं तर एक सिंगल फक्त धाव घेतल्या. पुढे सरसवलाय, बॅटची एज जरूर लागल्या, पण यावरती कोणतीही धाव नाही. खूप मेहनत करावी लागते या फलंदाजांना. धावा आणि आणखीन एक विकेट. म्हणजे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर ओपनिंगचे फलंदाज परतलेत. आज अजिंक्य याचा खेळ मोठा खेळ करता आला नाही. त्याला थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, पण आज जर आपण पाहिलं तर त्याने एक चुकीचा फटका खेळला आणि त्यावरती सूरज पाटणे यांनी झेल पकडला. खेळचा जर आपण पाहिलं तर खेळ समाप्त केला जातो या अजिंक्याचा. आता सुजल धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. तर पुन्हा एकदा षटक क्रमांक 3चा विचार केलाय. ज्या गोलंदाजानं पहिलं पॉवर प्लेचं षटक निर्धाव हाताळलं या स्पर्धेतील. हॅलो, 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 हॅलो. तर पुन्हा एकदा विलास सपकाळ गोलंदाजीसाठी तयार झालाय आणि अजयसाठी इथं सुवर्ण संधी. आणि हा चेंडू सीमारेषे पार झालाय आणि शिवस्वराज्य अकॅडमी महेंद्र जुनगरे यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक अजय रांजणे यासाठी असणार आहे. आज जर आपण पाहिलं तर अजय रांजणे हा शिवस्वराज्य अकॅडमी या टीममध्ये रबर बॉल खेळत होता आणि आजचा त्याचा खेळ जर आपण पाहिला तर या टीममध्ये उत्तम राहिला होता. पण आज संघ मालक महेंद्र जुनगरे यांनी लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलं. या पुन्हा एकदा डिफेन्सली खेळला जातो. या सिंगल धाव एकेरी भेटली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्या 17 आकड्यावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर निर्धाव गेलं होतं, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर अजिंक्य बेलोशे यांनी हा डाव सावरला होता, पण त्याचं विकेट गेल्यानंतर आणखीन पडझड झाली होती. पण अजय रांजणे यांनी पुन्हा सुरुवात केली. हा मोठा फटका पाहिला तर ही धावसंख्या वाढवणारा होता. पुन्हा एकदा डिफेन्सली खेळला जातोय, याच्याकडे अनुभव आहे. म्हणजे या मैदानावरती कसं खेळलं पाहिजे आणि कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळले पाहिजेत, एक फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला भेटली जाते. प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला तर एक चुकीचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवला जातो या आणि उत्तम चेंडू आलाय त्याला फक्त डिफेन्सली एकेरी धावा जमवल्या जात आहेत. म्हणजे एक अनुभव आहे आपल्या पाठीशी, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय अजयकडून. एक धाव जमवली जाते. मैदानात थांबणं तितकंही महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानात थांबाल त्यावेळी आपल्या टीमचा धावफलक हा वाढला जातो. तर लेफ्ट हँड बॅट्समन जर आपण पाहिलं तर सुजल हा स्ट्राईक वरती आलाय.
बॅट फिरवली गेली होती, पण बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क साधता आला आणि आणखीन एक डॉट चेंडू येतोय. या मैदानावरचा विचार केला तर लेफ्ट हँड बॅट्समनला थोडासा ॲडव्हान्स आहे. मैदान जर पाहिलं तर सुबक आहे त्यांच्यासाठी. बॅट फिरवली जाते. जर आपण दिवदेव टीमचा महेंद्र यांनी या स्पर्धेमध्ये षटकार मारला होता, म्हणजे लेफ्टी बॅट्समन या मैदानावरती उत्तम खेळ केला होता. आज सुजलला खेळ करावा लागेल. आज जर पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथं विलाशाचं संपलं जात आहे, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचला आहे 18 आकड्यावरती. म्हणजे 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्या जमवल्या रांजणी टीमला प्रथम फलंदाजी करत असताना. टॉसचा कौल जर पाहिलं तर त्यांच्या साईडून झुकला नव्हता. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण की थोडासा स्लो आवाज ठेवला आहे, त्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. सचिन षटक क्रमांक 4 साठी सचिनला बोलवलंय. जरूर बॅट फिरवल्या. मेळवांच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर फटका खेळला. या तिथं सूरज होता लॉंगॉनला, पण त्याला चेंडू अडवता आला नाही. थोडासा चाचपटत हा चेंडू अडवत होता. 2 धावा वाचवू शकला नाही. एकेरी धाव गेली असती. अजय नॉन स्ट्राईकला उभा राहू शकला असता, पण इथं थोडासा फसला गेलाय आणि 2 धावा जमवल्यात. आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याला लाभलं या युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय श्री शुभम दादा विजय चौगुले यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जातं. या आज या स्पर्धा जर आपण पाहिली तर एक उत्तम स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण विभाज्य घटक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या हस्ते इथं या स्पर्धेला लाभलं. या आपलं इथं पदस्पर्शानं हे क्रीडांगण पावन झालंय. आपण इथं या स्पर्धेमध्ये आलात, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातं. या मॅच जर आपण पाहिली तर एक रंगतदार मॅच आपल्या समोर आल्या. एक सिंगल धावेच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. आज या स्पर्धेला महत्वाची उपस्थिती लाभल्या आणि ज्यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा बहरल्या, रंग आलाय स्पर्धेला, ज्यांचं इथं आगमन झालं या शुभम विजय चौगुले युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. जाऊया धावफलकाकडे. धावफलक जर आपण पाहिलं तर या षटकाराच्या साह्यानं 28 धावसंख्या धावफलकावरती आले आणि त्यांना आपण या मंचावरती आसनस्थ होण्यासाठी विनंती केली जाईल. साहेबांचं इथं आगमन झालं या आणि त्यांना आपण या मंचावरती बसण्यास विनंती केली जाईल. चला मॅचला सुरुवात केली जाईल. चला चेंडूची पूर्तता करा. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. जर पाहिलं तर थोडीशी अडखळत सुरुवात होती रांजणी टीम, पण आता खेळ बहरला आहे. ज्यावेळी अजय मैदानामध्ये आला, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद होऊन परतलेत, पण या 2 जोडीनं हा डाव सावरलाय. सुजल आणि अजय रांजणे. अजयच्या बॅटमधून जर आपण विचार केला तर 2 षटकार आलेत. बाकी जर आपण विचार केला तर एकेरी धावसंख्या अजयनं जमवले. पुन्हा प्रयत्न
जरूर फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक एका हाताने पुढे सरसवला गेला पण चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. हा तिसरा षटकार आलाय आणि महेंद्र जुनगरे शिवस्वराज्य अकॅडमी यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक 3 षटकारासाठी. खेळ उत्तम चाललाय. या खेळाडूकडे जर आपण पाहिलं तर थोडस थांबून खेळत होता, प्रत्येक चेंडू बघून खेळत होता, पण ज्यावेळी चुकीचे चेंडू आले त्यावेळी ती प्रहार चढवला गेलाय, आक्रमण चढवलंय. धावसंख्येचा वेग वाढवला जातो. या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34च्या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूंना 3 षटकार आतापर्यंत मारले नाहीत, पण आज किमिया या अजय रांजणेने केले. आज खेळामध्ये रंगत आले. या 1 मिनिट सर. पंच बॉल 5 झालेले आहेत. चला लक्ष द्या थोडं पंच. सचिन नायरे चेंज झाला. नायरे हनुमंत आला आहे. नाही आता हनुमंत शेवटचा षटकाचा पर्याय निवडलाय. या मैदानावरती हनुमंतला चालावं लागेल. आज संदीप पुन्हा एकदा टीमनं भरोसा ठेवलाय आणि या मॅच मध्ये त्याला काहीतरी करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सफलता भेटले त्याला. विकेटचं वजन सुजलला परतावं लागलंय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय विजय. शेवटचं षटक आणि या शेवट तर शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. विकेटचं पतन झालंय पहिल्या चेंडूवरती. आता हनुमंतवरती जबाबदारी आहे शेवटच्या षटकाची. पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजीसाठी. बाहेर जाणारा चेंडू फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे धावला जातोय. या प्रयत्न केले जातील. शेवटच्या क्षणाला हा चेंडू अडवला जरूर, पण आता स्ट्राईक वरती अजय रांजणे आलाय. उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पहिलीच सफलता जरूर भेटली, पण येणाऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केले हनुमंत यांनी. फुलटा चेंडू प्रहार चढवलाय, पण यावरती फक्त आणि फक्त एकच धाव भेटणार आहे. आणि आणखीन इथं या गोलंदाजाला दंडक केलं. या विमरचा चेंडू नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीटचा चेंडू समीर करून 2 अतिरिक्त नो बॉल फेकण्यात आले होते, पण आता तिसरा हा उत्कर्ष माथे टीम कडून हनुमंत कडून हा अतिरिक्त चेंडू आलाय. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जर आपण पहिली तर जाऊन पोहोचल्या 37 या आकड्यावरती. उत्तम चेंडू खोलवरचा चेंडू जल्लोष आहे आपला, पण हा फ्रीटचा चेंडू. उत्तम चेंडू महत्वाचा चेंडू आहे इथं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. टार्गेट सेट केलं जाईल. आतापर्यंत प्रत्येक टीमचा विचार केला तर 40+ धावसंख्या फक्त या मैदानावरती आल्यात. पुन्हा प्रयत्न इथं अजयला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. हनुमंत जर या खेळाडूला जर आपण पाहिलं तर स्टेन या नावानं ओळखला जातो. म्हणजे उत्कर्ष माते टीम कडे जर पाहिलं तर अर्धी दक्षिण आफ्रिकाच उतरवल्या. कॅलिस स्टेन म्हणजे महत्वाचे गोलंदाज. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. संधी निर्माण केल्या. क्षेत्ररक्षक सरसावला गेलाय, पण अंग बचाव क्षेत्ररक्षण बघायला भेटलं जातंय. फेकी जरूर केल्या, पण इथं फलंदाज धावचीत्या स्वरूपात बाद होऊन परतलाय. उत्तम गोलंदाजी जर आपण पाहिली तर हनुमंत स्टेन या गोलंदाजाची. किशोर हा मैदानामध्ये आता उतरेल.
उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 38 आकड्यावरती. म्हणजे धावसंख्याही थांबवली, विकेटही घेतलं या षटकामध्ये हनुमंत यांनी. म्हणजे महत्वाचं षटक म्हणावं लागतंय. उलटा चेंडू प्रहार चढवलाय आणि अजयच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा शेवट गोड करणारा षटकार आलाय. धावसंख्या जर आपण विचार केला तर 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 44 धावसंख्या आणि 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलं. या जाऊया आपण मान्यवरांच्या सन्मानांकडे. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती एक प्रेक्षणीय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित केलं जाईल मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन. शिवसेना उपनेते विजयजी चौगुले यांचे सुपुत्र शुभम विजय चौगुले साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. किरण गोळे यांना विनंती केली जाईल साहेबांचा इथं आपण सन्मान करायचा आहे. जर आपण पाहिलं तर शिवसेना उपनेते विजयजी चौगुले साहेब यांचे चिरंजीव यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलंय. आज त्यांची उपस्थिती आपल्याला प्रेक्षणीय आहे आणि त्यांनी जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी बजावली गेल्या. साहेबांचा इथं आपण माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी सन्मानित केलं जातंय. किरणजी गोळे यांच्या हस्ते साहेबांचा इथं सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे विजयजी असवले साहेब संदेशजी असवले साहेब यांचा आपण सन्मान केला जातोय. स्वराज्य प्रतिष्ठान शुभम चौगुले युवा मंच संदेशजी असवले साहेब यांचा इथं सन्मान केला जातोय. योगेश गोळे साहेबांना आपण विनंती असेल साहेबांचा इथं मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन इथं सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पर्व पहिलं या पर्व पहिल्याच आपण साक्षीदार झालात. एक बहरणारी स्पर्धा या मैदानावरती रंगली जाते. त्याचप्रमाणे विजयजी नायडू साहेब यांचाही आपण इथं सन्मान करायचा आहे. तर विजयजी साहेबांना आपण इथं सन्मानित करायचं आहे. त्यांचा सन्मान कुमार गोळे यांना विनंती केली जाईल. यांनाही आपण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ही स्पर्धा जर आपण पाहिली तर श्री काळेश्वरी माता चषक 2000ची स्पर्धा पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्याचे सर्वजण साक्षीदार आहात आपण. त्याचप्रमाणे किरण करंजकर साहेब यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करायचा आहे. तर अभि गोळे यांना विनंती केली जाईल मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन यांना इथं आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चला अभिजित गोळे साहेब चला या आपण. संपूर्ण मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हनुमान नेहरू युवा मंडळ हदगेगर आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि सर्वांना पण मंचावरती बसण्याची विनंती केली जाते. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. आज हादगेगर गावची ही स्पर्धा आणि प्रत्येक ग्रामस्थांना खेळाडूंना जर आपण पाहिले तर प्रत्येकाच्या स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा भरली गेल्या. आज या मंचाकडे जर आपण पाहिलं ही स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर सर्वांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ही स्पर्धेला मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय. आणि आत्ताच जर आपण पाहिलं तर शिवसेना उपनेते विजयजी चौगुले साहेब यांचे चिरंजीव यांनी आत्ताच या स्पर्धेची रजा घेतली. इथं आपण आलात आणि आपले चरण या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार.
हॅलो हॅलो हॅलो. चला 45 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय उत्कर्ष महाते टीमला. आणि पहिलाच फलंदाज विलास सपकाळला परतीचा इशारा अजय रांजणेनं दाखवलाय. म्हणजे महत्वाचा फलंदाज झेल पकडला. जर आपण पाहिलं तर महत्वाचा झेल पकडला. सुरुवात चांगली राहिल्या, मोठी धावसंख्या आणि यात मोलाचा वाटा जर आपण पाहिलं तर अजय असा. हॅलो हॅलो. 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 महत्वाचा फलंदाज परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय सूर्यकांत. सूर्यकांत आणि समीरची जोडी. पहिल्या षटकाचा जर आपण प्रथम फलंदाजी करत असताना विचार केला तर त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती लाभले राजू भालचंद्र मडवी साहेब, अध्यक्ष कोपर खळणे, भाजप मंडळ यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हनुमान नेहरू या मंडळ हदगेकर आयोजित श्री काळेश्वरी माता चषक 2025 स्पर्धा यामध्ये त्यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत केलं जात आहे. आज मोठी स्पर्धा, एक भव्य दिवस स्पर्धा. आज पर्व पहिलं आपल्या भेटीला आलंय आणि या पर्व पहिल्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकानं या स्पर्धेमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सौजन्य लाभलं गेले. आज मान्यवरांची आपल्याला रेल्जर बघायला भेटले जाते. दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर रॉबिन मडवी साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. फटका जरूर खेळलाय. जर आपण पाहिलं तर थोडीशी अडखळत अशी सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2 विकेट आतापर्यंत उत्कर्ष महाते टीमनं गमावलेत. साहेबांचं इथं आगमन होतं. या अध्यक्ष कोपर खैरणे, भाजप युवा मंडळ यांचं इथं आगमन झालंय. रॉबिन मडवी साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जात आहे. इथं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 1.
तर पहिलं षटक उत्कर्ष माते या टीमनं हाताळलं होतं, निर्धाव षटक हाताळलं होतं, पण यावेळी रांजणे टीमकडून अजयनं षटक हाताळलं, 2 फलंदाज बाद केलेत आणि एक धाव खर्च केली आहे, म्हणजे महत्त्वाची धाव. आता धावांचा पटलाग करावा लागणार आहे, मोठी धावसंख्या आहे अजून. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 44 धावा जमवायला लागतील. षटक क्रमांक 2 किशोर रांजणे षटक क्रमांक 2चा पर्याय निवडलाय. समीर गोगावले त्याच्याकडे ही क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतो, पण मैदानावरती तितकं टिकणं हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी अजय मैदानामध्ये थांबला त्यावेळीच त्यानं हा खेळ केला. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर दिशा भरकटले, हा पंच वाईट +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. चला पंचांनी नो बॉल दिलाय, म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. चला व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडून, आणखीन एक अतिरिक्त व्हाईट +1 अशा धावा घेतल्या जात आहेत. आणि आणखीन एक विकेट उत्कर्ष माते टीमची. ही पारी लडखडली जाते, धावांचा पाठलाग करत असताना महत्वाची गोलंदाजी समीर गोगाले हाही परतला जातो. या आता संदीप मैदानामध्ये उतरला जातोय, थोडासा अडचणीत सापडलाय. धावांचा पाठलाग करत असताना उत्कर्ष माते टीम. चालेल ना. चला आलेल्या मान्यवरांकडे आपण वळूया, ज्यांच्या पदस्पर्शानं ही आपली स्पर्धा बहरली गेली. आणि जर आपण पाहिलं तर कोपरखाने मंडळाचे अध्यक्ष भाजप राजू भालचंद्र मडवी, रॉबिन शेट यांचं इथं आगमन झालंय. त्यांना पण मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करा, एक विनंती केली जाते. अभिजित गोळे यांना विनंती केली जाते, साहेबांचा इथं सन्मान करायचा आहे. आज जर आपण पाहिलं तर तरुणावरती एक हात असणारे आणि सर्वांचे लाडके नेतृत्व, आज जर आपण पाहिलं तर कोपरखैरणे सेक्टर 8 मधून साहेबांचं आपल्याला नेतृत्व बघायला भेटलं जातं. रॉबिन शेट मडवी साहेबांचं इथं आपण सहर्ष स्वागत केलं जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित केलं जातंय. त्याचप्रमाणे विजय पवार यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती दाखवली, त्यांना आपण या स्पर्धेसाठी सन्मानित करायचं आहे, विनंती केली जाते. गणेश पार्टे यांना विनंती केली जाईल, विजय पवार यांचा इथं सन्मान करायचा आहे. त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती दाखवले, मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण सहर्ष स्वागत केलं जाते. त्याचप्रमाणे त्यांची उपस्थिती लाभले सुधीर सनस यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल प्रेमाचं प्रतीक देऊन सन्मानित करायचं आहे. विनंती केली जाईल विक्रम चोरट यांना विनंती केली जाते, सुधीर सनस यांचा इथं सन्मान करायचा आहे. त्यांनी उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली, मोलाचा वेळ, मोठं सहकार्य लागलं या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण श्री काळेश्वरी माता चषक 2025च्या स्पर्धेमध्ये हनुमान नेहरू युवा मंडळ हातगेगर यांच्या वतीनं संपूर्ण मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मॅच रंगत आल्या.
टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण केलं, थोडासा निर्णय चुकीचा झाला का काय आता इथपर्यंत वाटायला लागलाय. पुन्हा एकदा थोडीशी अडचणीत आहे उत्कर्ष माते टीम. यांना खेळ करावा लागणार आहे, विजयाची वाटचाल करावी लागणार आहे. फटका खेळलाय, संदीपच्या बॅटमधून निघाला जातील. इथं क्षेत्ररक्षक तिथपर्यंत सरसावला गेला, पण 1 आणि 1 ही धावसंख्या फक्त खर्च केली जात्या. किशोर रांजणे हा षटक क्रमांक 2 साठी आणला. थोडीशी खराब सुरुवात झाली, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक केलं. या धावा कमी खर्च केल्या, विकेटचं बदल केलंय, धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पुन्हा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त दिली गेली, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. एका हातामध्ये प्रयत्न केला पण झेल सुटला जातोय. संधी भेटल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जमवणं गरजेचं होतं, धावा घेणं गरजेचं होतं, म्हणजे प्रयत्न करावे लागतील. ज्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल हा विजय तेव्हा सोपा होईल. प्रयत्न केले नाही तर विजय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कष्ट करावे लागतील. मोठी धावसंख्या आहे, प्रयत्न करा. मोठे षटकार, मोठे चौकार खेळावे लागतील. 2 षटकाचा खेळ थांबलाय, तर तिसऱ्या षटकाचा पर्याय कोणाचा निवडला जाईल रांजणी टीम कडून. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावसंख्या. आता 35 धावांची आवश्यकता आहे ती उत्कर्ष माती टीमला पहिल्या विजयासाठी. अजिंक्य बेलोशे षटक क्रमांक 3 साठी. आता अजयला बोलवलंय. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. अठरा चेंडू आणि 35 ची आवश्यकता उत्कर्ष माते टीमसाठी आहे. आव्हान तेवढं सोपं नाही, पण हा मैदानाचा विचार जर आपण केला तर अवघड आहे. खेळ करावा लागेल, एकाच दुसरे मोठे फटके खेळावे लागतील. संदीप आणि सचिनची जोडी मैदानामध्ये आहे. या 2 जोडीला खेळ करावा लागेल, पार्टनरशिप जमावे लागेल, तेव्हा आपल्याला हा पहिला विजय संपादन होईल. अजिंक्य आपल्या गोलंदाजी निघालाय. पहिला चेंडू थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, थोडासा लांब ठेवलेला हा चेंडू, हा जातोय निर्धाव. हा मैदानाचा पुरेपूर अभ्यास केलाय तो अजिंक्य यांनी, आणि त्याच पद्धतीने खेळ आपल्या टीमचा राहिलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. आता 17 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे. फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय, घोषित क्षेत्र निवडलंय. एकेरी दुहेरी धावा प्रयत्न करावे लागतात. षटकाच्या पाठीमागे 12 धावसंख्या ही जमवायची आहे, तेव्हा विजय हा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. 1 धाव आले, सिंगल धाव घेतली. सिंगल धावेच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, म्हणजे अजून 34 ची अपेक्षा आहे. फटका जरूर खेळलाय, चेंडू हातामधून निसटलाय. एक्स्ट्रा कव्हर मधला हा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, पण एकेरी धाव. पुन्हा एकदा एक सिंगल धाव जमवली जाते. 1-1 धावेनं आपला विजय सोपा होणार नाही. एका दुसरा मोठा फटका खेळाल त्यावेळा विजय हा थोडासा सोपा होऊन जाऊ शकतो. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, पण त्याच्या डोक्यावरून हा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये गेलाय आणि 2 धावा. चुकीचं क्षेत्ररक्षण, आणखीन 1 धाव मिळवली जाते. 2 धावांचा पर्याय जरूर निवडला गेलाय दोन्ही फलंदाजांनी. सचिन एक थांबून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. हा गोल्डलेनचा चेंडू उत्तम चेंडू आहे अजिंक्यचा. येतोय तो डॉट चेंडू. डॉट चेंडूनं प्रेशर वाढलं जातंय. एकात दुसरी धाव आल्यानंतर थोडंसं धावपल काही पुढे सरकवलं जातंय. प्रयत्न असफल राहिलेत. आता प्रयत्न केलाय, चेंडूला उंची दिली, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 बाउन्स फील करण्याचा प्रयत्न असफल ठरला जाईल. चेंडूनं सीमारेषा ओलांडली जात्या.
महत्वाचा चौकार आलाय. असा खेळ करावा लागेल म्हणजे एकाच दुसरा मोठा फटका आला तर थोडासा दिलासा होऊ शकतो आणि त्यातूनच धावसंख्या ही वाढवली जाते. सचिनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊ पोहोचल्या. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आहे. आता उर्वरित जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूच्या पाठीमागे 27 धावसंख्या ही उत्कर्ष माते टीमला जमवावी लागणार आणि पहिला विजय संपादन करावा लागणार. हा प्रयत्न करायचा आहे. सचिन जर आपण पाहिलं तर तसा खेळ केला जातोय सचिनकडून आणि तसाच संदीपची भेटल्या. प्रयत्न चांगले आहेत दोन्ही फलंदाजाचे. ज्या गोलंदाजानं पहिलं पॉवर प्लेचं षटक 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट घेतली तो अजय रांजणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलाय. पुन्हा एकदा जबाबदारी वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी अजयवरती दिल्या कर्णधाराने. 12-27 इथून पुढचं समीकरण उत्कर्ष माते टीमसाठी. थोडासा अपळवार जरूर केलाय तर पुन्हा एकदा आपण इथं आलात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही दिलात तर पुन्हा एकदा तुमचं हनुमान नेहरू मंडळ हदयगर त्याचप्रमाणे श्री काळेश्वरी माता चषक 2025 मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणखीन एक डॉट चेंडू. चला निर्णय लगेच पोहोचू आपल्यापर्यंत. चला यावरती जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद घोषित केलाय. संदीप परतला जातोय. आता ह्या जोडीकडे जर आपण पाहिलं तर थोडीशी धावा जमवत असतानाच संदीप बाद होऊन परतलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला जातोय हनुमंत. आज उत्तम गोलंदाजी राहिली हनुमंत याची पण आज फलंदाजीसाठी वर्णी लागल्या. हनुमंतकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळू शकतो. उंची देणारा चेंडू बाउन्सर पद्धतीचा चेंडू अजय उंचपुरा हा गोलंदाज आणि गोलंदाजाला जरूर ताकीद दिले. आपल्या या षटकामध्ये एक बाउन्सर हाताळू शकता. येणारा जर आपण बाउन्सर हाताळला तर नक्कीच अतिरिक्त चेंडू घोषित दिला जाईल. पुन्हा एकदा उंची देणारा पण इथं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न हनुमंत याचा असफल ठरलाय. लगातार 2 चेंडू डॉट आले. थोडंसं प्रेशर आलंय म्हणजे मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा अपडवार केला जातो. या फलंदाजांना थांबवलं जातं. या मोठे फटके खेळण्यास भाग पडत नाही. अजय आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलला जातोय अजयकडून. पुन्हा एकदा प्रयत्न असफल ठरलाय हनुमंत याचा आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेतील तिसरी मिडन ओव्हर अजय रांजणेच्या नावावरती जाते. कॅलिसने या स्पर्धेमध्ये एक मिडन ओव्हर हाताळल्या. कोणतीही धाव या षटकामध्ये खर्च केली नाही. 4 षटकांचा खेळ आता संपला आहे. उर्वरित एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोचल्या 18 धावसंख्या आहे म्हणजे 27 धावा 6 चेंडूमध्ये जमवायच्या आहेत उत्कर्ष माते टीमला. 6 चेंडू 27. शेवटचा गोलंदाज रांजणी टीमकडून गोलंदाजी मार्गवरती येतोय. आता विजय गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय.
खोलवरचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न सचिन. हा डॉट चेंडू. 5 चेंडू 27चं समीकरण समोर आलंय आता. एक सिंगल धाव जरूर जमवली जात्या. हनुमंत समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. मॅचची थोडी औपचारिकता आहे, त्याच पद्धतीने खेळ केला जातो. या चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचला आहे सीमारेषे पार. चला कुंभारगणी कर्णधार टॉस कॉबॉस मध्ये या. यामध्ये जिंकल तो आपल्या समोर खेळणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो या पंचांकडून. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25 या आकड्यावरती. प्रयत्न केलाय जरूर, गॅप शोधला जाईल इथं. आणखीन एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. आता उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक. चला कुंभारगणी टीम कॅप्टन हा टॉस कॉबॉस मध्ये या. पुढे सरून मारण्याचा प्रयत्न सफल ठरलाय हनुमंत्याचा. एक सिंगल धाव घेतली जाईल 22च्या स्वरूपामध्ये. आणि हा विजय रांजणी टीमनं मिळवलाय. तर विजय संघाचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे उत्कर्ष माते टीमनं आपल्यापर्यंत हा खेळ पोहोचवला, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. तर चला याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येते. रांजणी वर्सेस कुंभारगणी. दोन्ही कॅप्टन टॉस कॉबॉस मध्ये या. चला कुंभारगणी टीम आपला कॅप्टन आणि रांजणी टीम आपला कॅप्टन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं जर पाहिलं तर 2 षटकं हाताळली, तर 3 विकेट घेतल्या. आणि बॅटिंगमध्ये जर पाहिली तर एक उत्तम फलंदाजी, त्याच्या बॅटमधून 4 षटकार निघालेत. एक मोठी उच्चांक स्कोर उभा केला जातोय. तर अजय रांजणे हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठेवतोय. आपण या लगेच सामनावीरचं टी शर्ट जर आपण पाहिलं तर बाळासाहेब मानकुंबरे यांच्या हस्ते या स्पर्धेमध्ये संपूर्ण टी शर्ट सामनावीरसाठी देण्यात आलेत. तर याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येते रांजणी वर्सेस कुंभारगणी. दोन्ही टीमने जर पाहिलं तर एक एक सामना जिंकला आहे. यामध्ये टॉस केला जाईल. चला रांजणी टीम कॅप्टन